आरोपी असा कुठे लपला होता की एवढं घटना घडल्यानंतर मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलिसांवर आमचा आजही विश्वास आहे। आजही आम्हाला तुमचा आधार वाटतो। आजही तुम्ही तेवढे सक्षम आहात। फक्त हे अशी विकृत जेव्हा विकृती करते, बरं त्याची विकृती काय पहिली नाहीये, ही दुसऱ्यांदा विकृती आहे असं आम्हाला माध्यमातूनच कळतंय। त्यामुळे असा विकृत जो आहे त्याच्यावरती सगळी कलमं नक्कीच टाकू। अर्थात आमची मागणी नेहमीच आहे की अशा लोकांना फाशी द्या ज्या मुलीला, लहान मुलीला स्वतःच्या शरीराच्या अवयवाची कल्पना पण नसते, तेव्हा असे नको तेवढे अत्याचार होतात। अर्थात याच्यासाठी ज्या पद्धतीने तुम्ही आत्ता म्हणजे मला तर रात्री आम्हाला कळलं की तुम्ही पकडलं, तुमचं अभिनंदन। तो आरोपी फार हुशार असणार। 4 दिवस ज्या तुम्हाला हुलकावण्या दिल्या पोलिसांना, याचा अर्थ आरोपी प्रचंड प्रचंड हुशार आहे, विकृत आहे आणि तो हा दुसरा गुन्हा आहे असं आता माध्यमांच्या द्वारे कळतंय आपल्याला। आम्ही तेच पत्र घेऊन आलेलो आहे। आमचं एक पत्र ऑलरेडी आम्हाला आमच्या ईशाताई राऊत ज्या आमदार होऊन गेल्या, त्या माझ्यासारख्या महापौर होऊन गेल्या आणि त्यांचंही आम्ही पत्र त्या खरं आधी येणारच होतो तुम्हाला द्यायला, म्हणजे आजच आमचं ठरलं होतं, पण त्याच्यामध्ये ही केस घडली आहे। आणि तुमच्याशी बोलल्यापेक्षा मी आता मीडियाशी नंतर बोलते या गोष्टीला। स्मार्ट सिटी म्हणून निघलं नाही पोलिसांकडे तुम्ही द्या ना। आम्ही ऑलरेडी मुंबईवरनं 18 तारखेलाच घेऊन आलो होतो आणि आम्ही आजच जिल्हा हे कलेक्टर आणि पोलीस या लोकांना आम्ही देणारच होतो, पण तोपर्यंत ही दुर्दैवी घटना घडली। आम्ही आमच्या चतुर्वेदी खासदार त्याप्रमाणे आमच्या ऋतुजा लटके, विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर आणि निलेश शिंदे मी ऑलरेडी तुम्हाला पत्र देतोय की शक्ती कायदा लवकरात लवकर कार्यवंतीत करून अशांना फाशी द्या। हा आमचा खरा मूळ उद्देश आहे। ती वाढू देऊ नका। ठिकठिकाणी तुमच्या आजही स्मार्ट सिटी आहे तर कॅमेरे का लागले? कॅमेरे लागायला पाहिजे होते। पारडी पोलीस स्टेशनला भेट दिली, काय चर्चा झाली मॅडम? आरोपीला तर त्यांनी काल अटक केली रात्री। मुळामध्ये आमचा श्री शक्ती संवाद म्हणून आमचा इथे पूर्व विदर्भ, माझ्यासोबत आमच्या नगरसेविका निधी शिंदे आलेले आहेत, आमच्या गोरेगावच्या विधानसभा संघटक आमच्या शालिनीताई सावंत आलेले आहेत, शाखाप्रमुख आमच्या सोनाली मात्रे आलेले आहेत आणि इथले किशोर असतील, नंतर ते आमचे सगळे पदाधिकारी आहेत। इथे बाजूलाच राहणारे अलका दलाल आहेत, बोधनवार आहेत, आमच्या अन्नपूर्णाताई सुरेखाताई आहेत। हे सांगण्याचं प्रयोजन का, तर इथे सर्वजण सामान्य जनतेसाठी झटतंय। ही इथे आल्यानंतर जेव्हा आम्ही निघालो तेव्हा आमच्या प्रियांका चतुर्वेदी, त्याच्यानंतर ऋतुजा लटके आणि विशाखा राऊत यांनी 18 तारखेला आम्हाला शक्ती कायदा कार्यवंतीत करा अशा पद्धतीने आम्ही पत्र घेऊन आलोच होतो त्या पोलीस स्टेशनला, त्यातल्या DCP ACP कमिशनरना देण्यासाठी, कलेक्टरला देण्यासाठी। पण त्यात दुर्दैवाने ही घटना घडली आणि आमची तारीखही आज होती। आम्ही काही अत्याचारी कुटुंबाच्या बरोबर थोडीशी चर्चा केली। ते कुटुंबाचं घर पाहिल्यानंतर लक्षात आलं की अरे हे तर पूर्ण परिसर स्मार्ट सिटीमध्ये, आणि आजही जर मातीच्या घरात नुसत्या तीन पत्र्यांच्या घरात अशा 2 मुली किंवा जिथे जिथे तरुण मुली, लहान मुली असतील तर असे नराधाम हे हेरत असतात आणि अशा नराधामावर फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे।
ही अख्ख्या देशातून आता उठाव होतोय. स्मार्ट सिटीमध्ये ही सिटी अजूनही डेव्हलप झालेली दिसत नाही. पोलिसांना पण मी सांगितलं की पोलिसांवर आमचा नक्की विश्वास आहे, पण पोलिसांना त्या नाराधामानी 4 दिवस चकवा दिला, लकवा दिला आणि सापडला नाही. काल तो सापडला, त्यामुळे पोलिसांचं अभिनंदन. पण आज मात्र ती केस इतकी मजबूत व्हायला पाहिजे की त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आणि अशा नराधमांना हे सरकार ज्या म्हणजे आता सगळ्यांच्या माध्यमातून आलं आहे की गृहमंत्री जे आमच्या राज्याचे आहेत ते नागपूरचेच आहेत. 100% त्यांच्यापर्यंत ही केस गेली असणार. पोलिसांवर 4 दिवस पोलिसांवर त्याचा तपास का लागला नाही ह्याचा पण शोध घेतला पाहिजे. आज पोलिसांनी केलं आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आम्ही केलं आहे. आणि आदित्य उद्धव ठाकरे त्यांना जेव्हा कळलं त्याच वेळेला त्यांनी किशोर कुमेरियाकडे माझ्याकडे संपर्क करून तुम्ही त्यांना भेट द्या, नाही करा. आज ते कुटुंब शिवसेना आदित्य उद्धव ठाकरे यांनी ते आम्ही दत्तक पद्धतीने घेतलं. त्या मुलींचं शिक्षणाचा खर्च अगदी लग्न होईपर्यंत आणि आम्ही हे जे बोलतो ते करतो. कारण आमच्या ज्या पदाधिकारी अलका दलालसारख्या पदाधिकारी आहेत, आमच्या बोधनवार आहेत, आमच्या त्या ताई आहेत ज्यांचं स्वतःचं एक उद्योग आहे, तर त्या सगळ्यांनी झालं ताई तुम्ही आता काळजी करू नका. मी जेव्हा जेव्हा नागपुरात येईन त्या वेळेला कुटुंबाला नक्की भेट देईन. कारण अत्याचार झाला आहे, त्या मुलीवर परिणाम झाला, खोलपर्यंत परिणाम झालेला आहे. तिला थोडंसं काउन्सिलिंगची गरज आहे. या सगळ्या करायचं काय?